आमचं लॉजिक मला ते शॉपाला कसं देईल बरं. धोंड्याच्या महिन्यात सगळ्या जणी मिळून तुझ्या माघारी तुला कोण कोण काय काय म्हणायले काय काय म्हणायले तुझ्या मागे. अच्छे दिखे ले लिए अभी रुद्रा तो रुद्रा कभी कभी काय इकडे सांगा कशा हातात एक आणि म्हणजे हे दोन बँगल्स एक मी 2-4 आणि एक 2-6 साईज घेतल्या बरं. ही 2-4 आहे आणि हे 2-6. खरंच म्हणाली आमचं लॉजिक मला ते शॉपाला कसं देईल बरं. हे इझिली गेलं थोडं हार्ड गेलं. आपला हात छोटा मोठा आहे ना आतापर्यंत ऐकलं नाही की उजवा हात मोठा असतंय. बघा लावून बघणं चाललेलं नाही सेम आहे. नाही एक 2-4 एक 2-6 नाही एक 2-4 आहे. हे बघ थोडं चाललंय ना आता अवघड. आता हे बघ सहज गेलं नाही. आता इथे बघ हे बघ हो ना हो 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 हो. अरे बाई कुणाचाही उजवा मोठा राहतंय. हा खरं म्हणाली हे कुठं आहे का. पण मला एकच बँगल आलेलं. या इकडे आईकडे या. असते ना बांगड्या घालताना डावा छोटा असते ना. ऐकली आता नाही म्हणा एक बांगडी तशी एक बांगडी अशी घेतलीस मला दुकानात. ऐकलं का इकडं. गराने सगळे गराने. सांग आता आपण कशासाठी रेडी व्हायला ते तुम्हाला पुढे कळेल. पण आम्ही बसनी प्रवास करणार आहोत आता इतक्या उन्हात. आता 12 इतक्या उन्हात वाजत आले. 12 वाजले तर. आणि आज मुद्दाम म्हणून थोडं ऊन जास्तच आहे. हा नाही आम्ही काल बाहेर गेलतो ना तरी एवढं ऊन नव्हतं ना. आज इतकं ऊन आहे. लेकरांनी थोडं डोर ओपन ठेवलं होतं तर इतकं गरम वाटत होतं. आता आम्ही जाणार आहोत काय हाल होईल. आणि मेन बसचा प्रवास मोठ्या दोघांना ठेवणार आहोत. आई येत नाहीत म्हणत आहेत. आईची थोडीशी तब्येत खराब आहे तर मग मोठ्या दोघांना घेऊन आई आणि भैयाची आता डे सुट्टी आहे. भैया राहतील तर मग ते राहणार आहेत घरी आणि आम्ही दोघी आणि छोटे आमचे बच्चे नेहमी आमच्या सोबत असतील त्या दोघांना घेऊन आम्ही निघणार आहोत. चला मग बाय. हात पकडा रे. तर आज बघा आम्हाला काय भेटले 20 रुपये. ते पण पॉकेट मधून. कपडे धुताना मेन नाहीतर फोन पे चालू झालं तसं पॉकेटमध्ये पैसे भेटणं बंद झाले. पण आता आज 20 रुपये भेटले. मग तेच म्हणाले ना विश्वास बसायले का. 20 खुशी खुशी भेटले. खुशी आहे. थांबा. तर बघा इथं लेकरं बसलेत मस्त एका जागेवर. खूप जास्त ऊन आहे आणि ताई तिथं बसची वाट बघायला. किती ऊन आहे म्हणे. नको लई ऊन आहे. ओके गौरव काय करा बाय. सतवायचं नाही झोप यायला. इकडे बघ तुझा फ्रेंड कसा रे तुला सोडून गेला. हो ना तुझा फ्रेंड तुला सोडून गेला. तू थांब म्हणायचं ना तुझ्या फ्रेंडला म्हणायचं ना.
तुला तुझ्यासोबत तिथे राहत होता ना तुझा फ्रेंड. असं होईल वाटलं नव्हतं. मी, ताई, गौरव आणि अभिनव आम्ही 4 जण गेलो होतो. बसची वाट बघत थांबलो आणि तिकडून भैया आले तितक्यात, म्हणजे बाहेर गेले होते भैया आणि सौरभ. तर डुग्गूचं काय म्हणणं झालं काय माहीत, त्याच्या डोक्यात काय चाललं की मी येत नाही मम्मा, मी बडे पप्पासोबत घरी जातो, म्हणून तो रिटर्न गेला आहे. आता मी, ताई आणि गौरव आम्हीच चाललोत मग. आणि बसमध्ये इतकी गर्दी होती, इवन आम्हाला उभा टाकायला पण जागा नव्हती. उतरायच्या पुढे पुढे आम्हाला सीट भेटली. तर असा झाला आमचा प्रवास. आणि असं करत आता आम्ही पोहोचलो इच्छोड्याला, आमच्या मोठे जावेच्या घरी. तर आमच्या मोठ्या जाऊबाईंनी आम्हाला धोंड्याचं इन्व्हिटेशन दिलं होतं, म्हणजेच धोंडे जेवण त्यांच्या घरी होतं. तर इथं आल्याच्यानंतर मग आमची बघा छोटी नंदबाई आलेली होती, सोनू, म्हणजे सगळेच ज्यांना सांगितलं होतं ते आले होते. आणि आता आमच्या नंदबाईसोबत आमचं नोकझोक होणार नाही असं बिलकुलच नाही. तर आम्ही उतरल्या किंवा तिथं आल्या आमचं थोडंसं नोकझोक हसत खेळत चालू झालं. असं करा की ग स्वाती, असं करा. नाही खोटं बोलायचं नाही. मला सांगितलं ना, मी फोन केले नाही, आले नाही. येणार नाही जेव्हा माहिती का? थिएटर आहे ना छोटंसं, बबलवाला थिएटर, लई मजा आहे त्या. ते फुगा फुगवतात त्याच्यामध्ये थिएटर आहे, बसून बघायची. अरे मिकी माऊस तर आहे ना, मिकी माऊस तर आहे ना, तशा टाईपमधलं सगळं असं ते बबलचंच आहे कम्प्लीट. कुठलं तर काय नाही, काहीच होऊ शकणार त्याचं, पण मस्त थिएटर आहे, ते लई भारी वाटते. जायच्या आधी मी म्हणजे बॅग घालून गेली तर ऍक्सिडेंट झाला तर काढायचं, काय झालं तर काढायचं नाही, तसे विचार डोक्यात येते. घाबरायची ऍक्टिंग केली. हो ना. आमच्या वहिनीबाईने एवढे आंबे घेऊन आलेत आमच्यासाठी. खायसाठीच खायसाठी एवढे आणले. स्वातीने आणले. स्वातीने. तुम्हाला माहिती असेल, आमचा फॅमिली व्लॉग म्हणल्यावर मला बोलायची बिलकुलच गरज पडत नाही, कारण त्यात एवढे सारे जण असतात आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं बोलून टाकतं. तर मग माझ्या व्हॉईस ओव्हरची तर गरजच उरत नाही. तर तुम्ही ओन कंटेंटच एन्जॉय करा, ओन बोललेलं म्हणा. तर आजच्या व्लॉगमध्ये तर आमचा इतका धिंगाणा, इतके भांडणं, इतकं बोलणं आहे ना. तर चला मग आता तुम्ही ते ऐका. तू म्हणायचं नाही. कोण आहे बेटा? कोण आहे? तू कोण आहे? कोण आहे बेटा? आम्ही बरोबर, आम्हाला माहित आहे कुठं काय बोलायचं. व्हिडिओ चालू आहे आत्तू. ब्लॉगर सध्या गेम मध्ये बिझी आहे. ब्लॉगर अरे बापरे. चिलके के साथ खा रही है आम. खरंच चिलक्या संग छान लागतंय. साथ खा रही है. पोटात आधी साबण आधी. वाव मेहंदी, वाव नेल पेंट, किती छान ग. पण वेगवेगळं काऊन ग, इथं रेड, इथं हे कलर काऊन, ते पण मेहंदी छान. पायाला पण हाय नेल पेंट हाय, ह्या बी पायाला. अरे बापरे, छान छान. पायाला आम्ही दोघींना लावून घेतलं. तू बी वेगवेगळं लावली, बघ तिचे वेगवेगळे आहे इथं. ती लाव म्हणली तर मी कसं लावलं. हो कुणं लावलं माही, कुणं लावलं तुला? ते मला आता धोंड्याला दिले. धोंड्यासाठी नंतरसाठी. उगा असं अडकून ठेवायला, असं
अडकून ठेवाय भेटायला म्हणून त्याला बघायचा पूर्णाला सोनाला बाई पूर्णाला मुग्याला बघ बघा कशी भिली कशी भिली मुग्या लागल्या की मग बघा आपलं पूर्णाला तिने आता जाऊन बघून आल्या कसं केल्या जाऊन एक बार बघून या अजून पूर्ण असं कसं मुग्याला त्याला ओळखू नाही ना आता. हो ऑरेंज ऑरेंज ब्राउनिश होता बघा आम्हाला दुसऱ्या मुग्या करण्याचा लाला. तशाच लाला. कसं बघल्या माहित आहे गेल्या पुरण होतं हा बघले चला नाही तुझं झालं आधीच्या हिशोबाने नाही ग बाई यांच्या जनरेशनची तुझ्या मम्मीच्या आहे. मम्मीला सोडून जातो मी. नाही आता आम्ही आता पुढच्या लग्न करायचंच आहे आता काय म्हणावं सांगा काय म्हणावं गौरवला जर विचारलं म्हणजे कशाला करायचं आता 2 दिवस झालं बनवले का मी माझ्या घरी काय आज पहिल्यांदा खायला आले सासूला विचार एमटी है पुरण खातो पुरण खातो देते एक मिनिट देते स्वाती तिकडे बघ किती फास्ट आहे पटपट पटपट बाई, परत घे, टाकायचं पाहिजे. तिकडे बघ खरं स्वाती तिकडे बघ आणि सासूबाई अजून करते आता छान करते आता तिकडे बघ ग. पोळी लाटा काटात बायको बघा ओठात पण आहे कडेला दगड झाल्यानंतर सारखी आपण. आणखी कशी गाईज आहे ना मला भांडायला काहीच तुम्ही पण भांडा धोंडे. Slow लाटणं चालू आहे तिकडे एक शॉर्टच घ्यावं लागते प्रीतीच्या धोंडे गाई दणदणाचं असं केलेलं इकडे बघू शकता आता इतक्या स्पीड मध्ये चपाती लाटणं चाललेलं आहे इथं कॉम्पिटिशन लागलेलं आहे नाही हे कुठलं नाही कॉम्पिटिशन मध्येच नाही वय झाले बाई आता चपात्याला इच्छा माझ्या अगं बाई जरा शिलाई सुंटा दिले आपलं लग्न झालं नाही गं ते नाही झाडच बनले आणि ते पोळपाट होत आहे स्वाती कोणतं म्हणले होते का धोंड्याच्या महिन्यात गेलं रायमिंग झालं नाही गेलं निघला काही इथं माय आले हाय 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 करा आमची एवढी मोठी फॅमिली आहे तर एवढी मोठी फॅमिली एकत्र मिळाल्यावर एवढा धिंगाणा त्रासणारच तर इथं सगळेजण आता आलेले होते आणि तुमच्या ननंदबाई तुम्हाला हेल्प करू लागतेत का नाही माहिती नाही पण बघा आमच्या नंदबाई मस्त असं आम्हाला धोंडे करू लागत आहेत तर इथं छान आमचं सगळ्यांचं धोंडे करणं चाललेलं आहे आणि आमच्या छोट्या सासूबाई सुगरण आहेत म्हणजे त्यांचा स्वयंपाक इतका भारी असतो इतकं टेस्टी बनवतात ना तर फर्स्ट इन्व्हिटेशन त्यांना असतं कारण त्यांच्या हाताची भाजी आमटी वरण म्हणजे सगळंच इतकं भारी असतं ना तर मग सगळेजण कटिंग वगैरे करून त्यांना सगळं रेडी करून देतात आणि मस्त त्यांचं फोडणी वगैरे देणं असतं तर इथं मग आमच्या 2 सूनबाई आमची ननंदबाई ताई आणि मी इथं मस्त गप्पा मारत धोंडे करत होतो आणि प्रीती इतकी स्पीड चपाती करत होती ना म्हणजे अशा चपात्या करून त्याच्यावर मग पुरण ठेवून एका वाटीनं म्हणा ग्लासनं आमचं धोंडे असं करणं चाललेलं होतं कारण एक धोंडा करायचा म्हटलं की त्याला वेळ लागतो तर प्रीतीची स्पीड बघून आम्ही शॉक झालो तर आमची सुनबाई इतकी सुगरण आहे आम्हाला वाटलं नव्हतं
तर खूप म्हणजे खूप स्पीड आणि इतकी गोल येत होती ना तिची चपाती, म्हणजे माझी अर्धी चपाती होत नव्हती तोपर्यंत तिची कंप्लीट करणं होत होती. ऐकीन म्हणाले ह्या दोघी मोठ्या जावा आपल्या. मला दिसतात मला गरीब घासले राहतात. सगळ्याला दिसते, कोणी म्हणायची गरज नाही. हो का प्रीती? आम्ही डायरेक्ट बोलून आम्ही ठेवून सायलेंट राहा, डायरेक्ट बोलून टाकत आहोत. आम्ही व्याजासही देतो. जेठानिया वर्सेस देवरानिया. हे देवरानी, हे जेठानी. जेठानी. वो है नंदा. हो नंदबाई, सबको ऑर्डर देने वाली हूँ. हाँ एग्जैक्टली. ब्लश ब्लश व्हायले. महिनाभर सरदावणी करावीस मध्ये. नाही नाही, थोडं थोडं कॅप्चर करायला. कॅप्चर झालं नाही, ते मेन गोष्ट आलीच नाही. तूही नाही, व्हिडिओ स्टार्ट करायला नव्हतो. देवासाठी कृष्णवेणी इकडं धोंडे करत होती ना, ते मस्त तळून घेऊन साईडला ठेवले होते. आता देवासाठी धोंडे साईडला काढले म्हणल्यास काय, आता आपलीच बारी. तर मस्त आमच्या सासूबाईनं आम्हाला धोंडे करून दिले होते इथं, की मस्त खा आणि नंतर मग तुमचे धोंडे काय बनवायचे ते नंतर बनवा. तर इथं धोंडे आणि पापड आमचं खाणं चाललेलं आहे. जमलं जमलं. चाला इकडे, चाला इकडे. किती खोटं बोलले, मला खाऊ द्यायचं नव्हतं वाटाले तरी ऐकून मी खाल्ले. कमी पूर्णाचा म्हणले इधर इधर निकालो, इधर निकालो. धोंडे खा के धोंडे जैसा रहो. कैसा रहो, धोंडे जैसा रहो. पुरण टेस्ट एकदम भारी लागले. तिखट लागायला. कुठून आला आपण? आम्ही आदिलाबादवरून इचोड्याला आपण लेकरांचं आवरलं नाही. किनवटून आले सगळे. तिकडं तेव्हा तेव्हा आणि तुमची कॉलनी कुठे आहे? तुमचं घर कुठं? नाही, शेरामी. केरामेरी म्हणून आले का? आदिलाबादवरून. ते आसामहून आले ते आसामहून. इकडे हिमायतनगर से आहे, लेकिन लोकल है नहीं. नहीं नहीं, गलत है गलत है गलत है शुभांगी. बघ कुठून कुठून, हिमायतनगर, केरामेरी, किनवट, हे इकडे तर आसाम, इकडे आदिलाबाद. तुझ्या माघारी तुला कोण कोण काय काय म्हणाले? कोण कोण काय काय म्हणाले तुझ्या मागे? ब्लॉगमध्ये बघा तर. तिकडे दिसतंय ना? ब्लॉगमध्ये दिसतंय ना सगळं? पण ते टाकायचं काही बोलला गेले. खाली. चोरून नाही, चोरून. चोरून नसते बरं, चोरून. मी टाके का सांग? टाकते टाकते. पापड़ी बना अजून अजून. ना होई ना सगळं. नहीं, मेरी सास बुढ़ी हो गई है. बुढ़ी होने के बाद ऐसा ऐसा ऐसा. तिकड़ी उठती हे खरंच हेच डायजेस्ट होणार गेले सून म्हणलं ना, तू तिकडे जाऊ म्हणे. ही सुनबाई आहे, हेच डायजेस्ट व्हायला गेलं. आता सोनूनं तिसराच बॉम्ब फोडलाय. काय
काय काय काय प्रीती हो कुठे गेले रस लई चांगला करताव काय तुमचे सर रस केला हा ते प्रेम प्रेम बरकत भी जाते टेस्टी होते ना नाही ते करत करत स्वतःचं प्रेम सुद्धा त्याच्यात टाकते तर म्हणून ते गोडवा गोडवा गोडी खाली बघ नाही नाही कुठं होतं दाखवा असं झालं करायचा कंटाळा आला होता ग म्हणून ते सगळं ठेवलंय तसं हा ते खूप गच्च होतं आता कशी नाही नाही तशी लपून ठेवायसाठी नाही मग असं करणारी नाही असं करणार नाही दुसऱ्यासारखी नाही अजिबात करणारी नाही आता उत्तानी दिसलं ते इनको लो इनको लो अभी अभी आई है इनको लो स्वाती तुझ्यामुळे झाले फेकून जा काय होतं पापड धोंडे आमचं मस्त खाणं झालं होतं. आता रस करायची बारी होती तर आम्ही मुक्ताताईला खूप छेडलं की तुम्ही करा म्हणून, कारण गेल्या वर्षी मुक्ताताईने इथं रस केला होता तर तुम्ही खूप छान करता, खूप गोड लागतं तुम्ही रस केलेला. पण यावेळेस त्या ऐकायला तयार नव्हत्या की नाही नाही जसा होईल तसा तुम्हीच करा. तर मग मी आणि इथं सोनू थोडं हेल्प करत आहे आणि प्रीती, आम्ही तिघीजण बसलो मग इथं रस करायला. आणि जे पिलर असतं त्यानं वरचं आंब्याचं छिलके जे असतात ना ते काढून टाकले आणि मस्त कट करून घेतला आणि ग्राइंडच करावं म्हणून विचार केला, कारण आतमध्ये आंबे मग खराब निघतील कसं काय होईल म्हणून त्याला असं पिकवून म्हणा घुलून रस केला नाही. तर इतक्यात सचिननं जाऊन मस्त कोल्ड्रिंक आणले होते तर इथं सगळ्यांचं मग मस्त स्प्राईट पिणं चाललेलं होतं. आता आमच्या नंदबाईनं रस केला नाही म्हणून काय झालं, पण त्यांनी सगळ्यांना मस्त थंड पाजवलं, स्प्राईट पाजवणं चाललेलं आहे त्यांचं. आणि आता आमचं सगळे आंबे कट करणं तर झाले होते, इथं प्रीतीचं आता सगळं ग्राइंड करून घेणं चाललेलं आहे. अशा काहीतरी निमित्तानंच आमचं जाणं होतं. तर बरेच दिवस झालं आम्ही इथं आलोच नव्हतो बाईच्या घरी, तर आता धोंड्याच्या निमित्तानं आमचं येणं झालं आहे. तर मग प्रीतीचं म्हणणं होतं की माझा अल्बम आलेला आहे, किती दिवस झालं तुम्ही तर बघितला नसेल, तर मग चला अल्बम बघा. तर आम्हालाही काहीतरी टाईमपास पाहिजे होता, कारण एवढे सारे जण होतो आणि आम्ही अल्बम बघितला नव्हता. म्हणलं चला सगळे आज प्रीतीच्या एंगेजमेंटचे लग्नाचे फोटोज बघाव, परत कृष्णवेणीच्या पण लग्नाचा अल्बम होता. तर ते बघत इतकी कॉमेडी, इतके जोक झाले ना, म्हणजे बस विचारूच नका. आता तुम्ही समोर बघा. प्रीती आणि सचिनचा अल्बम किती वर्ष झाले? 2024. प्रीती विसरून गेला. प्रीतो किती भारी आले. खरं का? एकू किती भारी बघायलाय, बघू देणार आहे एकू. इंटरेस्टेड पाहिजे असं होय साधी, असं इंटरेस्टेड पाहिजे. कसंच येते का बरं? अल्बम कितने अल्बम? अभी हमारे सबसे छोटे बेटे का हो गया, देखना बड़े बेटे को देखिए.
हमारी बड़ी बहुरानी को देख रे हा सोनू जाऊ दे बेटा आपण इथं जाऊ त्यांच्या मोठ्या मोठ्या 1.5 लाखाच्या अल्बम मध्ये ना इथं पण हे बघितलं पण नाही स्टार्टिंग सोनू म्हणलं होतं ना काहीतरी चालवले हा फोटोग्राफरला काय ते लालच दिले हा हाय सोनू हाय आहे सोनू कुठं तरी राहणार आहे आतमध्ये रडू लागला हा थोडं साईडला नाही तूच आहेस नेक्स्ट पण राहणार आहे सोनू आता आहे का आहे डिपार्टमेंट सोपून देते तुम्ही बघा सेटलमेंट होत्या ह्यांचा वायू इथं रॅक्टर गेला होता हा सोनूचा आधी आपली इथं कुठं आहे? मोठी सुनबाई आहे ही आमची इथे छान आहे बघा तिथं पण आहे तो का सोनू तेव्हा खाली त्यांनी बघ. तयारी. हो आता इथे चेंज आहे अगं सारी चेंज करायला गेली ती मग पॉइंट आहे बरोबर पॉइंट आहे पण हा तेवढे 2 पेपर गेले सारे चेंज करून येईपर्यंत ते आता कसं होत आहे हा काय पण हाय सोनू बँग एक बँग आहे वा 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 बरोबर आहे हात तरी सोनू नाही तरी सोनूचा हात तरी आहेच आहे हा हल्ली का पेजवर एक होती ताई बघा ताई तिकडे आणा जशी ताई बघा कुठं तरी जाऊन ठेव का इथं आहे आमची इकडे बघा इथं बघ रेडी झालेल्याचा फायदा झाला मला थोडा तरी बाय म्हणून म्हणायचं टाइम आले स्वाती पाणी प्याले आमची हा आणि आता निघायची तयारी करायला माही बाय म्हण माही बाय से बाय म्हणली बाय हे बघा हे कुठून यायला इथे काय सगळ्यांना बाय बाय भेटूया शनिवारी इकडे भेट गळा भेट हो आले नाही इथं बाई पण नाही चल ना सोनू हे कुला तर बाय म्हणून बी फायदा नाही माझ्याकडे आल्या ऍक्टिंग करू ऍक्टिंग करू बाय जाताना तरी भेटली हा सी आता एकूण एकीसोबत इतका अटॅच झालोत आम्ही की बसमध्ये एका सीटवर बसणं झालं नाही त्याच्यामुळं पण आमचं नाराज होणं चालू आहे వస్తున్నారమ్మా అక్క आली आली शेवटी आली चल. बाबाचा हात धर. गाडी आली हळू फायनली झालं ऑन दी वे घराकडे गेल्या गेल्या मस्त पडणार आहोत आता हा? लय ऊन लागलं. येण्यातच थकलो तिथं काही नाही छान फील होतो कामाचंही काही वाटलं नाही आम्हाला काय असं मोठं काम स्वयंपाक करावं लागलं असं नाही फक्त धुंडे आणि रस केला हा पण बसने जाणं आणि येणं तरी थोडं सीट वगैरे भेटली होती पण जाताना जी प्रॉब्लेम झाली एक तर ऊन त्यात बसही लवकर आली नाही आणि सीटही भेटली नाही चला मग
बाय. दिवस तर खूप छान गेला होता, पण शेवटी बसमध्ये इतके मोठे भांडण लागले होते ना, ते थोड्या वेळ ऐकले आणि असं करून आता आम्ही घरी पोहोचलोत. आणि येताना आम्ही बोलत आलो होतो की घरी गेलं की मस्त आराम करायचा, पण आपल्या बायकांना आराम नाही भेटत, आपल्याला थोडं का होईना कामं असतात. तर इथं मग आमचं सगळे कपडे वगैरे फोल्ड करणं चाललेलं आहे. आणि असा झाला आजचा व्लॉग, असा गेला आजचा दिवस. तर चला मग, कसा वाटला आमचा फॅमिली व्लॉग कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.